I welcome you all to Nityananda Physics. This is accelerated batch where we'll be covering our MST CET physics syllabus. We are taking the chapter vector analysis. This is lecture 5 where we'll be studying addition of vector in Cartesian form. So we have already seen how to resolve the vector. आपण vector additions आपण starting पासून केलो होतो. We have seen what is vector. The important property of vector is it obeys the vector law of addition. आणि आपण vector law of addition मध्ये दोन लॉज बघितले होते, triangle law of vector addition and parallelogram law of vector addition. तर ट्रायंगल लॉचं एक्सटेन्शन म्हणून आपण पॉलिगॉन लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन हे अशा तीन लॉज आपण आधी बघितले होते. देन वी इवन हाऊ टू रिझॉल्व द वेक्टर, आपण ॲनालिटिकल मेथड पण बघितली होती. हे सगळं केल्यानंतर आपण जेव्हा रिझॉल्युशन ऑफ वेक्टर बघितलं होतं दॅट टाइम इवन अंडरस्टूड हाऊ टू रिझॉल्व वेक्टर इन टर्म्स ऑफ कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. आपण एक्स वाय झेड या कार्टेशियन कोऑर्डिनेट्समध्ये कसं कोणत्या वेक्टरला लिहू शकतो हे आपण बघितलं होतं. दॅट टाइम आय सेड टू यू दॅट दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. इम्पॉर्टंट याच्यासाठी की दिस थिंग resolving vector into Cartesian format makes vector addition very simple, vector multiplication very simple. तर आपले जे वेक्टरचे जे ऑपरेशन आपण बघणार आहे ते एव्हरीथिंग इज गोइंग टू बिकम व्हेरी इझी वेन वी आर स्टडिंग देम विथ द हेल्प ऑफ कार्टेशियन फॉर्म्स. तर आता कार्टेशियन फॉर्ममध्ये ॲडिशन कशी होणार हे आपण आज बघणार आहे. आणि उद्या आपण जो मल्टिप्लिकेशनचा पार्ट आहे, नॉट ओन्ली फॉर कार्टेशियन, नवीन टॉपिकच आपण उद्या चालू करणार, दॅट विल बी द मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स. तर आज आपण पहिले बघू ॲडिशन ऑफ वेक्टर इन कार्टेशियन फॉर्म. तर हाऊ द वेक्टर कॅन बी रिटन इन कार्टेशियन फॉर्म. तर आपण एक बघितलं होतं, इफ यू आर हॅव्हिंग अ वेक्टर, आपल्याकडे कसा एक वेक्टर आहे अँड वी कॅन रिझॉल्व दिस वेक्टर इंटू टू कंपोनंट्स. याला आपण एक दोन परपेंडिक्युलर कंपोनंट्समध्ये, इकडे समजा आपल्याकडे एक्स ॲक्सिस आहे, हिअर इज माय एक्स ॲक्सिस, हिअर इज माय वाय ॲक्सिस. या दोघांमध्ये जर मला रिझॉल्व करायचं असेल देन आय गेट टू कंपोनंट्स. एक्स कंपोनंट असेल, हा समजा वेक्टर आर असेल, दिस इज माय वेक्टर आर. इकडचा कंपोनंट त्याला मी आर वाय लिहितो, इकडचा कंपोनंट कॅन बी रिटन एज आर एक्स. तर दिस वेक्टर कॅन बी रिटन एज वेक्टर आर कॅन बी रिटन एज आर एक्स आय प्लस आर वाय जे. व्हॉट इज आय एन जे? तर या ठिकाणी ॲक्च्युली मी याला हे वरती ॲरो टाकणार नाही. का नाही टाकणार? बिकॉज दिस इज द मॅग्नेट्यूड. हे जे मला सांगतं आहे दिस आर ॲक्च्युली वेक्टर आर एक्स आणि आर वाय. पण याला मी कसं लिहितो? आय एम रायटिंग दिस वेक्टर इन टर्म्स ऑफ कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. तर या ठिकाणी दिस यू कॅप अँड आय कॅप, जे कॅप, आय कॅप अँड जे कॅप, दे आर दी युनिट वेक्टर्स अलॉंग, दिस इज आय इज ॲक्च्युली युनिट वेक्टर अलॉंग एक्स ॲक्सिस अँड जे इज द युनिट वेक्टर अलॉंग वाय ॲक्सिस. तर अशा प्रकारे आपण एनी वेक्टर कॅन बी रिटन इन टू कार्टेशियन फॉर्मॅट. तर असं जर आपल्याकडे आता इफ यू आर हॅव्हिंग 2-3 वेक्टर्स, आता यांची ॲडिशन कशी करणार? नो, वेक्टर ॲडिशन बिकम्स व्हेरी इझी. आत्तापर्यंत आपण जे केलं देन वी हॅव टू इवन सी त्याचा अँगल काय राहणार आहे, त्यांना वी हॅव टू यूज द टेल मेथड किंवा हेड टेल मेथड, अशा आपल्या वेगवेगळ्या मेथड्स आपण आधी यूज केल्या. वेन वी आर युझिंग अ ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन, आपण काय करायचो? फर्स्ट वी यूज टू ड्रॉ वन वेक्टर. एक पहिले आपण वेक्टर दाखवायचो. ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशनमध्ये आपण काय करायचो? एक वेक्टर पहिले घ्यायचो. हा पहिला मे बी आपला ए वेक्टर असेल, देन बी वेक्टर आपण त्याच्या हेडवरती पुढच्या वेक्टरचा आपण टेल ठेवायचो, हा बी वेक्टर. अँड देन वी आर जॉईनिंग दिस टू वेक्टर्स, यांचं यात पहिल्याचं टेल, सेकंडचं हेड, अशाने आपल्याला याचा रिझल्टंट वेक्टर भेटायचं. दिस वॉज ॲक्च्युली अवर आर वेक्टर इज इक्वल टू ए वेक्टर प्लस बी वेक्टर. दिस वॉज अवर ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. तर या ठिकाणी आपल्याला फिजिकली त्यांना टाकून बघायचं. इवन इफ वी यूज टेल मेथडमध्ये आपण पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन शिकलो, तर त्यामध्ये पण आपण ॲनालिटिकली काही फॉर्म्युले आपल्याला वापरावं लागायचे. पण या सगळ्या गोष्टींना वी कॅन मेक इट व्हेरी इझी वेन वी आर ॲडिंग with the help of Cartesian format. Even if we have been given a vector which is not in Cartesian format, तर आपण त्याला काय करू शकतो? जितके सगळे वेक्टर्स आहेत सगळ्यांना आपण कार्टेशियन फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करू शकतो. देन वी हॅव टू जस्ट ॲड देअर एक्स कोऑर्डिनेट्स टुगेदर, वाय कोऑर्डिनेट्स टुगेदर. तर आपण याला परत बघणार आहे आता कसं होतं आहे, पुढे आपण करू आता. ओके, वी आर हॅव्हिंग टू वेक्टर्स. आपल्याकडे आता हा एक वेक्टर आहे, याच वेक्टरला आपण समजण्याचा प्रयत्न करू. वी विल पुट दिस वेक्टर विथ रिस्पेक्ट टू कार्टेशियन फॉर्मॅट. तर आता हा जो ए वेक्टर आहे, मी इथे आता एकाला समजण्यासाठी आय विल इरेज दिस अबव पार्ट. या पार्टला मी आता इरेज करतो आहे. व्हॉट आय विल डू? आय विल ड्रॉ एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस हिअर. दिस इज माय एक्स ॲक्सिस, दिस इज माय वाय ॲक्सिस. आणि या ठिकाणी याचे जे कोऑर्डिनेट्स आहेत, तर हा जो पहिला आहे याला मी रिझॉल्व करतो आहे. ए वेक्टर आय एम रिझॉल्विंग इंटू टू कंपोनंट्स. याचा इकडचा कंपोनंट त्याला मी ए एक्स लिहितो आहे, इकडचा कंपोनंट ए वाय. तर देअरफॉर ए वेक्टर कॅन बी रिटन एज ए एक्स आय प्लस
AYJ. AX is a component along x-axis, that's why I have multiplied it with I cap, and AY is a component along y-axis, that's why I have multiplied it with j cap. तर अशा प्रकारे आपण पहिलं वेक्टर लिहिलं. तर सेकंड वेक्टर जो आहे तर त्याला आता मी कसं लिहिणार हे आपल्याला बघायचं आहे. तर या ठिकाणी याचं पूर्ण मी समोर ॲडिशन घेणार नाही. आपण ॲक्च्युली या सेम वेक्टरला इथे पण लिहू शकलो असतो. आता आपण पॅरलली शिफ्टिंग करू शकतो. हा जो सेकंड वेक्टर आहे तर आता मी याच्यासाठी इथे मी दुसरी एक ॲक्सिस काढतो जस्ट टू मेक इट इझी टू अंडरस्टँड. तर याला मी जेव्हा आता रिझॉल्व करतो याचे एक्स आणि वाय कंपोनंट्समध्ये, तर इथचा जो कंपोनंट येणार आहे हिअर इट इज बिकमिंग लिटिल मेसी. मी याला थोडंसं दुसऱ्या साईडला लिहितो. ओके, दिस बी वेक्टरला मी इथे शेवटी आय जस्ट मेक अनदर डायग्राम हिअर. आपला बी वेक्टर आहे त्याला मी पॅरलल शिफ्ट केलं. याचे पण मला कंपोनंट अलॉंग एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस फाइंड आउट करायचे. तर तुम्ही म्हणाल की मी इथनंच याला का डायरेक्टली घेत नाही. एनिवेज आपण जे काय वेक्टर आहे वेक्टर्स कॅन बी शिफ्टेड पॅरलली. त्या प्रिन्सिपलचा वापर करून याचे कंपोनंट्स काय भेटतील आपल्याला. एक इकडचा कंपोनंट असेल तो असेल आपला बी एक्स, इकडचा कंपोनंट असेल बी वाय. तर बी वेक्टर ऑल्सो कॅन बी रिटन एज, I'll write it here, b vector can be written as bxi plus byj. तर हे जे कंपोनंट आहे आपण इथे पण लिहिले असते तरी चाललं असतं आपल्याला. हा इथून ते इथपर्यंतचा जो कंपोनंट आहे दिस बिकम्स माय बी एक्स. इथून ते इथपर्यंत जो आहे दिस इज माय बी एक्स कंपोनंट. आणि इथून ते इथपर्यंतचा जो कंपोनंट आहे दिस इज माय बी वाय कंपोनंट. असे आपल्याला दोन कंपोनंट्स भेटलेले आहे. वी हॅव टू वेक्टर्स, ए वेक्टर आणि बी वेक्टर. या दोघांना मी आता कार्टेशियन फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. आता जेव्हा मी रिझल्टंट वेक्टरचं बनवतो आहे दिस रिझल्टंट वेक्टर वी आर गेटिंग बाय ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन. पण जर आता मी या हिशोबाने जर विचार केला याचं इफ आय रिझॉल्व दिस वेक्टर, आता आर वेक्टर जो आपला आलेला आहे या आर वेक्टरला जर मी आता रिझॉल्व करण्याचा प्रयत्न केला या डायग्रामवरनं, नाव आय एम डुईंग इट विथ द हेल्प ऑफ दिस डायग्राम. या डायग्रामच्या नुसार जर मी रिझॉल्व करण्याचा प्रयत्न केला तर मला काय आन्सर भेटतं आहे. आर वेक्टर इज इक्वल टू याचे एक्स कंपोनंट काय आहे. एक्स कंपोनंट इज ए एक्स प्लस बी एक्स आय कॅप प्लस ए वाय प्लस बी वाय जे कॅप. तर याच्यावरून आपल्याला कळतं की हाऊ वी कॅन ॲड टू वेक्टर्स इन द फॉर्म ऑफ कार्टेशियन कोऑर्डिनेट. इथे आपण ही जी आता ॲडिशन केली दिस ॲडिशन वी हॅव डन बाय सीइंग दिस डायग्राम. तर आता ह्याच्यावरून आपण डायरेक्टली एक फॉर्म्युला करू शकतो. वेन द टू वेक्टर्स आर गिवन इन द फॉर्म ऑफ कार्टेशियन कोऑर्डिनेट्स और टू और मोर एनी नंबर ऑफ वेक्टर्स आर गिवन इन टर्म्स ऑफ कार्टेशियन कोऑर्डिनेट्स, व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू ॲड ऑल द एक्स कंपोनंट. जे त्याचे एक्स कंपोनंट्स असतील अलॉंग द एक्स ॲक्सिस ज्याच्यासमोर आय कॅप लागले असतील त्या सगळ्यांना आपल्याला ॲड करायचं आहे. जे काय जे ॲक्सिसला असतील त्या सगळ्यांना ॲड करायची, जे काय आपले झेड ॲक्सिसला असतील त्या सगळ्यांना आपल्याला ॲड करायचं आहे. त्याला मी एक्सटेन्शनमध्ये प्रॉपर लिहून देतो आहे. हा एक पार्ट झाला आपला. तर सेकंड आपण सरळ आता वेक्टर्स मी तुम्हाला काय देतो. इफ यू आर हॅव्हिंग ए वेक्टरला आपण कधी पण दाखवणार तर इट विल बी हॅव्हिंग 3 कंपोनंट्स एक्स वाय झेड. तर मी आता पूर्ण याच्यात लिहून देतो एक्स वाय झेड कंपोनंट. तर याचं समजा एक्स कंपोनंट असेल ए एक्स, देन देअर इज वाय कंपोनंट दॅट विल बी अलॉंग जे कॅप विथ जे कॅप वाय ॲक्सिस सोबत. देन इट्स हॅव्हिंग ए झेड ऑल्सो दॅट विल बी अलॉंग के कॅप. असं आपल्याकडे एक पहिला वेक्टर आहे. सेकंड वेक्टर आपला बी वेक्टर इज इक्वल टू बी एक्स आय प्लस बी वाय जे प्लस बी झेड के. नाऊ वेन वी आर ॲडिंग देम टुगेदर आपल्याला काय करायचं, फक्त लक्ष काय ठेवायचं, आय कॅप दोज हू आर इन द सेम डायरेक्शन त्यांची आपल्याला ॲडिशन करायची. त्याची ॲडिशन काय होणार, ए वेक्टर प्लस बी वेक्टर इज इक्वल टू ए एक्स प्लस बी एक्स आय कॅप प्लस ए वाय प्लस बी वाय जे कॅप प्लस इकडे खाली लिहितो त्याचं ए झेड प्लस बी झेड के कॅप. So like that we can do vector law of addition. When like that we can perform addition of on a vector which is given in the Cartesian format. तर इथे कार्टेशियन फॉर्मॅटमध्ये आपल्याला वेक्टर दिला होता, इतक्या सहजपणे आपण त्याची ॲडिशन करू शकलो आहे. तर सेम आता इथे ॲडिशन सबट्रॅक्शन या दोघांमध्ये आपण नेहमी जो नॉर्मल अल्जेब्रा वापरतो इन द सेम काइंड ऑफ वे वी हॅव टू यूज इट. म्हणजे समजा इथे आता मायनस दिलं असतं तर इथे काय आलं असतं आपलं ए एक्स मायनस बी एक्स प्लस इकडे आता मग ए वाय मायनस बी वाय.
तर मग जे काय साईन्स असतील विथ द हेल्प ऑफ दॅट साईन आपल्याकडे कोणत्याही फॉर्मॅटमध्ये एक्झाम्पल दिलेलं असेल तर त्याला आपण इथे सॉल्व करू शकतो. बरं आपण काही एक्झाम्पल घेऊन बघू, देन थिंग्स विल बी मोर क्लिअर. तर इथे आपण कधी कधी मल्टिप्लिकेशन पण करू शकतो. आपण बघू काही गोष्टी. आय विल टेक सम एक्झाम्पल. विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल थिंग्स विल बी मोर क्लिअर. लेट्स कन्सिडर वी आर हॅव्हिंग वन वेक्टर ए कॅप. ए वेक्टरला आपण 3i प्लस 4j प्लस 5k वी जस्ट मेड एनी वेक्टर. आपण मनाने एक वेक्टर घेतला आहे, दिस इज ए वेक्टर. नो ए वेक्टर हा 3 डायमेन्शनमध्ये कुठेतरी आलेला आहे. तर त्याला एक्स कंपोनंट, वाय कंपोनंट, झेड कंपोनंट अशा कंपोनंट्समध्ये आपण त्याला रिझॉल्व केलं आहे. नाउ दिस वेक्टर इज बीन रिटन इन टर्म्स ऑफ कार्टेशियन फॉर्मॅट. एक आपल्याला दुसरं वेक्टर दिलं आता बी वेक्टर इज इक्वल टू, काही पण आपण घेऊ त्याला 2i मायनस 6j प्लस 8k. नाउ दिस 2 वेक्टर्स आर गिवन. आता आपल्याला विचारलं असेल त्यांनी एनी ऑपरेशन कॅन बी आस्क्ड. तर आपल्याला आपण याच्यावरती वेगळं ऑपरेशन करू. पहिलं क्वेश्चन ए वेक्टर प्लस बी वेक्टर. ए वेक्टर प्लस बी वेक्टर विचारलं आपण करणार कसं. ए वेक्टर इज इक्वल टू 3i प्लस 4j प्लस 5k. बी वेक्टर इज इक्वल टू 2i मायनस 6j प्लस 8k. या दोघांची आपल्याला ॲडिशन करायची आहे. तर ॲडिशन कशी दिसेल आपल्याला. ए वेक्टर प्लस बी वेक्टर इज इक्वल टू जे काय आता याचे आय कॅपचे जे कोऑर्डिनेट्स होते त्यांना आपल्याला ॲड करायचं. इथे 3 प्लस 2 5i. इथे काय ना 4 मायनस 6 मायनस 2 जे कॅप प्लस 8 प्लस 5 13 के कॅप. नाउ दिस इज द वेक्टर, दिस इज द ॲडिशन, दिस इज द रिझल्टंट वेक्टर विच इज द ॲडिशन ऑफ ए वेक्टर प्लस बी वेक्टर. हा पहिला एक झाला. आता याच्यातच आपल्याला दुसरा जर समजा क्वेश्चन विचारला, सेकंड क्वेश्चन ए वेक्टर मायनस बी वेक्टर. तर याच्यात तुम्ही काय करणार, सेम आपण असेच वेक्टर लिहिणार या ठिकाणी पण. ए वेक्टर इज इक्वल टू 3i प्लस 4j प्लस 5k. बी वेक्टर इज इक्वल टू 2i मायनस 6j प्लस 8k. यांचं काय करायचं, सबट्रॅक्शन. या सगळ्यांचं आपण साईन चेंज होऊन जातील. तर बेसिकली तुम्ही नॉर्मल याच्यात ॲडिशन केलं तरी चालेल. यू नीड नॉट हॅव टू राईट इन दिस सेम फॉर्मॅट. मी इथे एक फॉर्मॅट दाखवते, असं लिहिण्याचं तुम्हाला कंडिशन कंपल्सरी नाही आहे. तुम्ही सेपरेटली जरी घेतलं तरी चालेल. तर इथे काय दिसेल आपल्याला, ए वेक्टर मायनस बी वेक्टर इज इक्वल टू 3 मायनस 2 1i प्लस 10j मायनस 3k. नाउ दिस इज दी वेक्टर ए वेक्टर मायनस बी वेक्टर. याला असंच लिहिण्याची काही कंडिशन नाही आहे. मी आता याला दुसऱ्या याच्यात लिहून दाखवतो तुम्हाला. ए वेक्टर प्लस बी वेक्टर. तर आपण याला ए वेक्टरला सरळ सरळ जरी लिहिलं तरी चालेल. ए वेक्टर इज वॉट अवर 2i 3i प्लस 4j प्लस 5k. दिस इज अवर ए वेक्टर. आणि पुढे आपलं बी वेक्टर प्लस बी वेक्टर. आपण इथे मायनसवाली केस पहिल्यांदा घेऊ, थिंग्स विल बी मोर क्लिअर. सेकंड केस आहे, पहिले इथे घेतलं याला मायनसवालं मायनस. सेकंड याच्यात आहे आपलं 2i प्लस 10j मायनस 3k. तसं ए मायनस बी आता मी लिहिलं आहे. तर याला आपण सॉल्व करताना काय करणार, दिस ब्रेकेट -1 विल बी गेटिंग मल्टिप्लाइड टू ऑल द कंडिशन्स. मग इकडे काय होणार 3i प्लस 4j प्लस 5k मायनस 2i मायनस 10j प्लस 3k. तर आपण आता काय करणार, आयच्या टर्म सोबत येतील. म्हणजे काय होणार 3 मायनस 2 आय कॅप प्लस 4 मायनस 10. इथे मायनस होतं. ओके, मी हे काहीतरी लिहिताना मी वेगळंच लिहिलं. आय जस्ट मेक इट राईट. टू आय मायनस 6j प्लस 8k. दिस इज अवर वेक्टर. हे मायनस इथे प्लस होऊन जाणार आहे. प्लस 6j मायनस 8k. इथे आपल्याला ब्रॅकेट दाखवायची गरज नाही. नाउ दिस विल बी 4 प्लस 6 j कॅप प्लस 5 मायनस 8 k कॅप. तर आन्सर विल बी देन 1i प्लस 10j मायनस 3k. तर दोन्ही याच्यात आपल्याला आन्सर इज ॲक्च्युली दी सेम. इकडे पण आन्सर तेच आलं आहे आपल्याला आणि इथे पण आपल्याला सेम आन्सर भेटलेलं आहे. तर दॅट्स हाऊ वी कॅन डू वेक्टर
वेक्टर ॲडिशन. तर या ठिकाणी अजूनही काही ऑपरेशन आपण करू शकतो. मे बी अजून आपल्याला समजा असं दिलं असेल थर्ड क्वेश्चन, इफ यू हॅव बीन आस्क ए वेक्टर प्लस 2 टाइम्स बी वेक्टर. तर यावेळेस काही नाही करायचं, या ठिकाणी सेम आपल्याला सेम याच्यातच करायचं, फक्त इथे 2ने आपण मल्टिप्लाय करू. दिस इज गोइंग टू बिकम फर्स्ट ए वेक्टर इज वॉट 3i प्लस 4j प्लस 5k प्लस 2 इन ब्रॅकेट 2i minus 6j plus 8k. This is going to become 3i plus 4j plus 5k plus 4i minus 12j plus 16k. तर आता याच्यानंतर जे करायचं आपण आता इथे डायरेक्टली बघून आपल्याला कळतं आय दोघांना सोबत घ्यायचं. म्हणजे मी इथे लिहिणार कसं, दिस इज गोइंग टू बिकम 7i, इकडे मायनस 12 minus 4 8j 16 plus 5 plus 21k. दॅट्स वी कॅन डू एनी काइंड ऑफ वेक्टर ॲडिशन. इथे आपण 2ने मल्टिप्लाय जरी केलं तरी आपल्याला सेम काइंड ऑफ ऑपरेशन आलेले आहे. तर वेक्टर ॲडिशन इज नॉट एनी वे इन डिफिकल्ट टास्क, इट्स व्हेरी इझी टास्क. आणि यामुळे आपलं ॲडिशन खूप सिम्पल झालेलं आहे. तर या ठिकाणी जर आपण आता असं ए वेक्टर प्लस 2 टाइम्स बी वेक्टर असं काहीतरी आपल्याला विचारलं असतं आणि आपण नेहमीच्या मेथडनी ॲनालिटिकल मेथड इव्हन नाही तर आपली ग्राफिकल मेथडनी जर करण्याचा प्रयत्न केला असता, थिंग्स वुड हॅव बिकम व्हेरी कॉम्प्लेक्स, त्याला जास्त वेळ लागला असता. पण वेक्टर लॉ ऑफ ॲडिशननी ही गोष्ट फार सिम्पल होऊन गेली आहे आपल्यासाठी. तर आपण काही एक्झाम्पल्स घेऊ. Okay, this is the example which we'll be taking now. There are two vectors, p vector and q vector is a unit vector along, p vector plus q vector is a unit vector along x axis. If p vector is I cap minus j cap plus k cap, then q vector is. तर आपल्याला p प्लस q या दोघांचा आन्सर सांगितलं आहे. काय सांगितलं आपल्याला, गिव्हन इज व्हॉट p वेक्टर प्लस q वेक्टर इज इक्वल टू युनिट वेक्टर अलॉंग एक्स ॲक्सिस. तर युनिट वेक्टर अलॉंग एक्स ॲक्सिस म्हणजे काय, याचं युनिट काय, याचं मॅग्निट्यूड किती राहणार 1. आणि याचं आता डायरेक्शन कशी आहे, डायरेक्शन इज अलॉंग विच साईड, डायरेक्शन इज अलॉंग एक्स ॲक्सिस. तर म्हणून याला मी आय कॅप असं आपलं याचं आन्सर राहणार आहे. दिस इज द रिझल्टंट वेक्टर इज आय कॅप. आणि आपल्याला आता इथे पीची व्हॅल्यू दिलेली आणि क्यूची व्हॅल्यू आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. तर आता हा जो पी आहे दिस इज इन टर्म्स ऑफ एक्स वाय झेड अशा कोऑर्डिनेट्समध्ये. तर जो क्यू असेल तो पण मे बी एक्स वाय झेडमध्ये राहणार आहे. त्यातले काही कोऑर्डिनेट 0 पण असू शकतात, बट नॉट मोर दॅन एक्स वाय झेड, 3 डायमेन्शनमध्येच राहणार आहे. तर आपण याला लिहिताना काय लिहू, पी व्हॅल्यू इज ऑलरेडी गिवन टू अस. तर मी इथे पीला रिप्लेस करतो आहे आय कॅप मायनस जे कॅप प्लस के कॅप प्लस, आता क्यू जो आहे त्याला आपण एक इमॅजिन करू. क्यू काय असणार आता, क्यू एक्स आय प्लस क्यू वाय जे प्लस क्यू झेड के. आता क्यू एक्स क्यू वाय क्यू झेड हे काय, हे फक्त त्याचे आपण एक कोऑर्डिनेट जे आहेत त्याला आपण फक्त लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, रिप्रेझेंट करण्याचा. दिस इज इक्वल टू आय कॅप. तर या ठिकाणी आय कॅप जे आहेत दोन्ही ठिकाणचे कॅन्सल होऊन जातील, एकामेकांनी कॅन्सल करून टाकलं. मीन्स देअर इज नो वेक्टर अलॉंग दिस डायरेक्शन. इथे आपल्याला ते 2 वेक्टर्स कॅन्सल आउट झालेले आहेत. तर इथे आपल्याला काय दिसतं, तर क्यू एक्स आय प्लस क्यू वाय जे प्लस क्यू झेड के इज इक्वल टू, इकडचं प्लस मायनस होतं तिकडे प्लस होणार, प्लस जे कॅप मायनस के कॅप. तर एकाच्यात आपण इथे जर आता सेपरेट व्हॅल्यूज जर विचारलं तर आपण सांगू शकतो, काय सांगू शकतो, इथे आता इथेच आपल्याला आन्सर तर भेटून घेतलं. बाय सीइंग दिस ओनली वी कॅन से द आन्सर इज बी. याला आपल्याला रिझॉल्व करण्याची गरज नाही, पण हे मी याच्यासाठी केलं की जर आपल्याला कधी कधी स्पेसिफिक विचारलं जाऊ शकतं की ठीक आहे इथे एक्सची व्हॅल्यू नसेल दिली, वायची व्हॅल्यू नसेल दिली, एक कोऑर्डिनेट नसेल दिला, तर मी नीड टू कम्पेअर. तर इथे जर कम्पेअर केलं तर आपल्याला काय दिसतं, क्यू एक्स इज इक्वल टू 0, क्यू वाय इज इक्वल टू 1 अँड क्यू झेड इज इक्वल टू -1. तर हा जो शेवटचा पार्ट आहे हा आपल्याला विचारलेला नाही, पण लाईक दॅट इवन वी कॅन फाइंड इट आउट. तर दिस इज द सोल्युशन टू दिस क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन विल टेक. What vector must be added to the sum of two vectors 2i minus j plus 3k and 3i minus 2j minus 2k so that the resultant is a unit vector along z axis. ओके, तर आपल्याला काय म्हटलं, आधीच आपल्याला 2 वेक्टर दिले
टू वेक्टर्स आर गिवन, या दोघांची ॲडिशन तर झालेलीच आहे, त्याच्यासोबत एक तिसरा वेक्टर त्या दोघांमध्ये ॲड करायचा आहे. व्हॉट वेक्टर मस्ट बी ॲडेड टू द सम ऑफ दिस टू वेक्टर, म्हणजे पहिल्यांदा आपल्या दोन वेक्टरला ॲड करायचं. दॅट विल बी देअर विल बी सम रिझल्टंट आफ्टर ॲडिंग दिस टू वेक्टर्स. आणि जे काही रिझल्टंट वेक्टर आलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक अजून वेक्टर घ्यायचं आहे, आणि त्याने काय होणार आहे, आफ्टर ॲडिंग दिस टू वेक्टर्स अल्टिमेटली व्हॉट आय एम गेटिंग रिझल्टंट इज इक्वल टू, रिझल्टंट इज युनिट वेक्टर, म्हणजे त्याचं मॅग्निट्यूड 1 राहणार आहे, अँड दॅट इज अलॉंग झेड ॲक्सिस, म्हणजे ते काय लिहिणार मी के कॅप. तर आता आपण इथं सरळ सरळ याला लिहू शकतो. आता जो आपण इमॅजिन करतो आहे तो वेक्टर जो असेल, मे बी आपण त्याला तर रिझॉल्व पण करू नये, बिकॉज वी आर जस्ट नीड टू फाइंड आउट विच इज दॅट वेक्टर. लेट दॅट वेक्टर इज ए वेक्टर, ज्याला आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर आय कॅन राईट इट लाईक दिस, ए वेक्टर प्लस या दोघांची ॲडिशन आपल्याला करायचं आहे. व्हॉट वेक्टर नीड टू बी ॲडेड टू दिस वेक्टर्स, या दोघांची ॲडिशन. तर या दोन वेक्टरची ॲडिशन काय येणार आहे आपल्याला, 2i मायनस जे प्लस 3k प्लस 3i मायनस 2j मायनस 2k इज इक्वल टू, या सगळ्यांची ॲडिशन काय सांगितलेली आपल्याला, इज इक्वल टू दी युनिट वेक्टर अलॉंग झेड ॲक्सिस. तर झेड ॲक्सिसचं युनिट वेक्टर काय आहे, के कॅप. याला आपल्याला फक्त आता सॉल्व आउट करायचं आहे. तर काय येणार आहे, ए कॅप इज इक्वल ए कॅप प्लस या दोघांची ॲडिशन किती होणार, 5i. या दोघांची ॲडिशन इकडे केली तर काय होतं आहे, मायनस 3j इकडे येणार प्लस के इज इक्वल टू के कॅप. तर के जे आहे ते कॅन्सल झाले, दिस टू केज आर गेटिंग कॅन्सल्ड. तर आपल्याला उत्तर काय भेटतं आहे, देअरफॉर ए कॅप इज इक्वल टू मायनस 5i प्लस 3j. दिस इज द वेक्टर विच वी आर लुकिंग फॉर. ऑप्शन नंबर बी. Okay, one last question. The unit vector parallel to the resultant of the vectors, a vector is given to us, b vector is given to us. तर आपल्याला काय करायचं आहे, दोघांचं रिझल्टंट घ्यायचं आहे पहिल्यांदा. आफ्टर ॲडिंग दिस टू वेक्टर्स विल बी गेटिंग वन वेक्टर, आणि मग त्या वेक्टरचं आपल्याला युनिट वेक्टर काढायचं आहे. दॅट्स दी क्वेश्चन. तर आपण आता पहिले या दोघांचं ॲडिशन करून घेऊ. ओके, जो आपला रिझल्टंट वेक्टर काढायचा मे बी दॅट इज आर वेक्टर. तर आपल्याला फाइंड आउट करायचं ए वेक्टर प्लस बी वेक्टर इज आर वेक्टर, आणि आपल्याला जे फाइंड आउट करायचं आहे युनिट वेक्टर फाइंड आउट करायचं आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, आर कॅप. वी नीड टू फाइंड आउट आर कॅप. आर कॅप काय असतं, आर वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ आर वेक्टर. याने आपल्याला आन्सर भेटणार. तर आर वेक्टर काय पहिल्यांदा आपण फाइंड आउट करू. ए इज इक्वल टू 4i प्लस 3j प्लस 6k. हे आपल्याला एची व्हॅल्यू भेटली आहे. आणि प्लस काय करायचं आपल्याला, प्लस बी वेक्टर इज मायनस i प्लस 3j मायनस 8k. या दोघांची ॲडिशन जेव्हा आपण करतो तेव्हा आन्सर काय येणार आहे आपल्याला, आयचे टर्म्स ॲड झाले. दिस विल बी द आर वेक्टर इज इक्वल टू 3i प्लस 6j मायनस 2k. दिस इज अवर आर वेक्टर. आर वेक्टरची आपल्याला व्हॅल्यू भेटलेली आहे. तर आर कॅपची व्हॅल्यू काय होता, हा एक पार्ट झाला आहे आपल्या क्वेश्चनचा. दिस इज द फर्स्ट पार्ट. नाव द सेकंड पार्ट इज आर मॉड्यूल. आपल्याला आर कॅप काढायचं, युनिट वेक्टर फाइंड आउट करायचं. त्यासाठी आपल्याला मॅग्निट्यूड लागणार आहे. याचं मॅग्निट्यूड काय असेल, अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, म्हणजे याचं बेसिकली एक्स स्क्वेअरनं लिहितं. त्याचा फॉर्म्युला कसं लिहिणार आपण, आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर प्लस आर झेड स्क्वेअर. दॅट इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 3 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर मायनस 2चं 2च होणार आहे शेवटी. 9 प्लस 36 प्लस 4 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 49. दॅट इज इक्वल टू 7. आर कॅपची आपल्याला व्हॅल्यू भेटलेली आहे. तर यावरनं आपल्याला आता आन्सर काय होणार, देअरफॉर आर कॅप इज इक्वल टू, आर वेक्टरची व्हॅल्यू काय, 3i प्लस 6j मायनस 2k अपॉन 6 आहे अपॉन 7. दिस इज द व्हॅल्यू ऑफ युनिट वेक्टर अलॉंग दिस टू वेक्टर्स. याचा आन्सर येतं ऑप्शन नंबर 1. तर होपफुली तुम्हाला सगळे क्वेश्चन्स लक्षात आले असतील. क्वेश्चन सोपे होते.
या जे काही नोट्स आहेत त्या नोट्स विल बी प्रोव्हाइडेड टू. याची लिंक जी आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली राहणार. एकच लिंक आता सगळ्या ठिकाणी राहणार आहे. वन नोटबुक ही जी आपली नोटबुकच आहे याची, ही आता वन नोटमध्ये मी सेव्ह केलेले आहेत. याची एक पूर्ण नोटबुकची एक तुम्हाला लिंक भेटणार आहे. त्या लिंकवरती गेले की तुम्हाला जे काय आपले जे काय लेक्चर्स आले सगळे 5 लेक्चरच्या नोट जे काय आपले लेक्चर्स मी अपलोड करत राहतो सगळ्या नोट्स तिथे अवेलेबल राहणार आहे. यू नीड टू चूज विच युअर नोट्स यू वॉन्ट टू सी. ते तुम्ही तिथे बघू शकता. तर ते त्या लिंकवरनं तुम्ही क्रोम ब्राउझरला जात असाल आणि द थिंग्स आर नॉट ओपनिंग क्विकली, तर इन्स्टेड ऑफ दॅट तुम्ही मग जो मायक्रोसॉफ्ट वन नोट त्याचं जे ॲप्लिकेशन आहे ते प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करू शकता अँड यू कॅन ओपन इट देअर. तर तिकडे तुम्हाला सहजपणे जे काही आपण सॉल्व केलं आहे सगळ्या नोट्स भेटतील आणि होपफुली तुम्ही सगळ्यांनी याला नोट डाऊन पण केलेलंच असेल. थँक्यू ऑल फॉर जॉईनिंग अस. तर आपण उद्या एक पुढचं लेक्चर घेऊ. टुमॉरो इन द नेक्स्ट लेक्चर विल बी सेईंग द मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स.